अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। तुमच्या राशीनुसार तुमच्यासाठी योग्य जोडीदार कोण आहे बरं? कोणत्या राशींच्या लोकांसाठी तुमचं उत्तम पटेल असं तुम्हाला वाटतं? लग्न, संसार, रिलेशनशिप यासाठी कोणत्या दोन राशीने एकत्र आलं पाहिजे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। कोणत्या दोन राशीचं लग्न झाल्यावर त्यांचा लक्ष्मीनारायणचा जोडा असतो हे आपण आज जाणून घेऊया। माणसाच्या आयुष्यात विवाह किंवा लग्न हा महत्त्वाचा विषय असतो। काही जण अरेंज मॅरेज करतात तर काही जण हे लव्ह मॅरेज करतात। आता सध्याच्या आधुनिक युगात लिव्हिंग रिलेशनशिप हे फॅड देखील वाढताना दिसत आहे। खरं सांगायचं झालं तर प्रेम हे सगळ्यांच्या पलीकडे जाऊन अनुभवायचा हा विषय आहे। प्रेमात जितकं मॅजिक महत्त्वाचं असतं तितकंच लॉजिक देखील महत्त्वाचं असतं। प्रेम हे असतं सगळ्या गोष्टी प्रतिकूल असतात, कारण प्रेमात खूप मोठी ताकद असते। तरी पण आपल्याकडे पत्रिका आणि कुंडलीही पाहण्याची प्रथा आहे आणि आपण पत्रिका जुळवून मगच लग्न हे ठरवत असतो। आपण ह्या व्हिडिओमध्ये कोणत्या दोन राशी किंवा लग्न जुळवण्यासाठी कोणत्या राशी योग्य आहेत हे पाहणार आहोत। तर चला आपण पाहूया। पहिली म्हणजे मेष राशीच्या व्यक्ती ह्या प्रचंड उत्साही असतात। त्या स्पष्ट व्यक्त्या आणि संयमी असतात। अशा मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी योग्य जोडीदार कोणता बरं आहे? तर मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी कुंभ, सिंह आणि धनु या राशींचा योग्य जोडीदार हे ठरू शकतो। तसेच कुंभ राशीच्या मंडळींना किंचितसा समजूतपणा हा दाखवावा लागतो। शेवटी संसारात काय आहे, एकाला आग झालं तर दुसऱ्याला पाणी हे व्हावंच लागतं। दुसरी रास म्हणजे वृषभ रास। वृषभ राशींचे मंडळ हे अत्यंत स्पष्ट आणि लॉजिकल असतात। त्यांना स्वप्नात जगणं हे आवडत नाही। त्या व्यक्ती रोमॅन्टिक हे असतात। त्यांच्या कामाबद्दल त्यांना अत्यंत त्या जागृत असतात। वृषभ राशींसाठी मीन राशीच्या व्यक्ती ह्या नक्कीच म्हणजे पात्र हे ठरू शकतात, कारण कर्क राशीच्या व्यक्ती आणि मिथुन राशीच्या व्यक्ती ह्या हळव्या असतात। त्यामुळं त्यांना त्या व्यक्ती संसारात नक्कीच समजूतदारपणा ह्या राखतात। त्यामुळे वृषभ राशीच्या मंडळीसाठी कर्क राशीची आणि मीन राशीच्या व्यक्ती हे नक्कीच फायदेशीर हे ठरू शकतात। तर तिसरी रास आहे मिथुन रास। हजरजबाबीपणा या राशीकडे प्रचंड असतो। मिथुन राशींना त्यांच्या जोडीदाराकडून काही खास अपेक्षा असतात, म्हणून त्यांना तूळ आणि कुंभ राशीचा साजेसापणा असतो। या दोन्ही राशी लवचिक असतात। समोरच्यांचा स्वभाव जसा आहे तसा त्या वागण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांचं चांगलं जमतं। त्यामुळे मिथुन राशीसाठी कुंभ आणि तूळ ह्या राशीचा जोडीदार साजेसा आहे। कर्क रास। कर्क राशीचा स्वामी हा चंद्र आहे। चंद्र हा अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत प्रेमळ अशा ह्या कर्क राशीच्या व्यक्ती असतात। त्या नेहमी समोरच्या व्यक्तींना समजूतदार घेण्याचा प्रयत्न करतात, म्हणून ह्यांना समजूतदार घेणारा जोडीदार हा हवा असतो। म्हणून ह्या राशींचा जोडीदार हा वृश्चिक आणि मीन ह्या राशीच्या लोकांशी त्यांचं उत्तम पटतं, कारण तितकंच समजूतदारपणा ह्या दोन राशी असतात। कारण वृश्चिक राशींची माणसं ही मोकळेपणाने बोलत नाहीत, पण वृश्चिक राशीची माणसांना कर्क राशीच्या माणसाशी उत्कृष्ट संवाद ठेवला तर त्यांचं हे उत्तम जमतं। म्हणून कर्क राशीच्या व्यक्तीसाठी वृश्चिक आणि मीन राशीचा जोडीदार हा नक्कीच योग्य ठरतो। तर नंतरची रास आहे सिंह। सिंह राशी ही नावाप्रमाणेच धडाकेबाज असते। त्यांचं नेतृत्व हे गुण ह्यांच्यात खूप असतात। ह्यांना कुणाचंही ऐकून घ्यायचं नसतं, कारण ते म्हणतात मी म्हणेन तेच खरं। ह्यांच्यासाठी पटवून घेणं जरासं अवघड असतं। म्हणून सिंह राशीच्या लोकांचं कोणत्या राशीची पटतं? तर चला, सिंह राशीच्या लोकांचं हे कुंभ राशीच्या लोकांशी पटतं, कारण कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव तसा शांत असतो, पण नक्की कुठं काय बोलायचं, कसं बोलायचं हे त्यांना पूर्ण जाणीव कुंभ राशीच्या लोकांना असते। म्हणून सिंह राशीच्या लोकांना कुंभ राशीचा लोक बरोबर हँडल करू शकतात। म्हणून सिंह राशींच्या लोकांसाठी कुंभ राशीचा जोडीदार हा योग्यच आहे। नंतर आहे कन्या रास। कन्या राशीचे लोक हे अत्यंत बुद्धिमान, प्रचंड व्यावहारिक आणि तर्कसंगत विचार करणारे असतात। प्रचंड वास्तवात वागणारी ही कन्या राशीची माणसं असतात। परंतु कन्या राशीच्या व्यक्तीचं कुणाचं पटतं? तर मेष रास वगळता ह्या बाकीच्या सर्व राशीवर कन्या राशींचं उत्तम पटतं, कारण मेष राशीची व्यक्ती ही अत्यंत उत्साही आणि स्पष्ट असते। त्यामुळं कन्या राशींच्या व्यक्तीसाठी मेष रास सोडली तर बाकी सर्व राशीची त्यांचं उत्तम पटतं। नंतर आहे तूळ रास।
तो राशी शांत आणि आनंदी आणि संयमी माणसं असणारे आहे. ह्या पलीकडे त्यांचं नेतृत्व करण्याचं उत्तम साधन असतं. तूळ राशीसाठी उत्तम जोडीदार म्हणजे धनु व मिथुन राशीची लोक आहेत. तर तूळ राशीच्या व्यक्तीसाठी धनु आणि मिथुन राशीची लोक हे योग्य जोडीदार ठरू शकतात. नंतर आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीची मंडळी प्रचंड हट्टी असतात, पण ते जे ठरवतात तेच करतात. त्यांच्या निर्णयाच्या आड येणाऱ्याला ते सोडत नाहीत. साम दाम दंडभेद सगळ्याच गोष्टीचा ते अवलंब करतात आणि जे मिळवायचं ते नक्कीच मिळवतात. वृश्चिक राशीच्या लोकांना कोणत्याच राशीची माणसाचं पटत नाही. तसं सांगायचं झालं तर वृश्चिक राशीच्या व्यक्तीचं कोणत्या राशीची पटतं, तर वृश्चिक राशीच्या व्यक्तींचं त्याच राशीशी पटतं. म्हणजे वृश्चिक राशीच्या मंडळींनी वृश्चिक राशीच्या व्यक्तीशीच लग्न करावे, कारण ह्या दोन्हीचं एकच रास असते. फक्त यांचं जुळवताना एवढं लक्षात ठेवा की त्यांचं जन्म नक्षत्र हे वेगळं आलंच पाहिजे, ह्याची तुम्ही नक्कीच खात्री करा. आणि वृश्चिक राशीच्या लोकांचं वृश्चिक राशीचीच योग्य जोडीदार हा ठरू शकतो. नंतर आहे धनुरास. धनुराशीच्या व्यक्ती हसऱ्या असतात, त्या विनोदी स्वभावाच्या असतात, त्यांना मनमोकळेपणा हा खूप आवडतो. धनुराशीचं पण नेतृत्वाचे गुण असतात, म्हणून धनुराशीच्या व्यक्तीसाठी सिंह आणि तूळ राशी व्यक्तींचा जोडीदार हा चांगला ठरतो. नंतर आहे मकर रास. भविष्यासाठी मकर राशीच्या व्यक्ती ह्या सतत चिंतित असतात. स्वतःहून त्या सुरक्षित ठेवण्यासाठी त्या खूप प्रयत्न करत असतात. सतत कष्ट घेणारी ही मकर रास आहे. मकर राशीचा जोडीदार अत्यंत प्रामाणिक असतात. आपल्या जोडीदाराचं ते काहीही करायला तयार असतात. काहीही करायच्या तयारीसाठी ते त्या दोघांचं एकमेकाशी बरोबर पटतं. ह्या राशीच्या लोकांशी बरं आता कोणाचं पटतं, तर ह्या राशीच्या लोकांचं हे कर्क राशीच्या लोकांशी अत्यंत पटतं, कारण कर्क राशीच्या व्यक्ती ह्या हळव्या असतात. त्यामुळे मकर राशीच्या जोडीदारासाठी कर्क रास ही खूप अत्यंत फायदेशीर आहे. नंतर आहे कुंभ रास. कुंभ रास ही इतरांना मदत करणारी अशी लवचिक रास आहे. जवळपास अर्ध्याहून अधिक अशा राशींच्या लोकांचं हे जमू शकतं, कारण ह्यांचं श्रेय कुंभ राशीच्या लवचिकतेपणाकडे असतं. परंतु जितक्या या व्यक्ती प्रेमळ असतात तितक्याच या व्यक्ती जिद्दी पण असतात. त्यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट जर झाली तर त्यांची मनधरणी करणं खूपच कठीण जातं. अशा सर्व राशींची यांचं जुळतं, पण तरीही कर्क राशी सोडून बाकी सगळ्या राशीची यांचं पटतं. त्यामुळं कर्क रास वगळता सर्व राशीची यांचं जुळतं. तर शेवटची रास आहे मीन रास. मीन रास ही अत्यंत अशी तल्लीन रास आहे. प्रेमळ स्वभाव आहे, संवेदनशीलता आणि भावविश्वास ही विश्वात रमणारी ही रास आहे. मीन राशीच्या व्यक्तीचं कन्या आणि मेष राशीच्या व्यक्तीशी उत्तम पटतं, म्हणून मीन राशीच्या व्यक्तीने कन्या आणि मेष राशीच्या व्यक्तीशी विवाह करावा. ज्योतिषशास्त्रानुसार या राशींचा स्वभाव पाहता त्यांचं कुणासही पटत नाही हे सांगितलं, पण संसार करण्यासाठी एकमेकावर प्रेम आणि विश्वास खूप असावा लागतो. ही गोष्ट संसारात असेल तर संसारात कितीही संकट आली तरी ती पार करण्याची क्षमता ह्याच्यात आहे. त्यामुळं तुमचं मत हे मला नक्की सांगा, कारण आपला जरी जोडीदार त्या राशीनुसार नसला तरी आपल्यात प्रेम असेल आणि विश्वास असेल तर आपण काही अशक्यही असं शक्य करू शकतो. त्यामुळं तुम्ही ह्याच्यानुसार ह्याच्याकडे म्हणजे तुम्ही ह्याच्यावर विश्वास ठेवला किंवा नाही ठेवला तरीही चालेल, परंतु आपण प्रेमात नक्कीच विश्वास ठेवा आणि आपल्या जोडीदारावरही योग्य विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.